महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवारांनी घेतली शपथ. शपथ घेताना नेत्यांकडून अजितदादा अमर रहेच्या घोषणा. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे सोपवली 3 खात्यांची जबाबदारी. क्रीडा, उत्पादन शुल्क आणि अल्पसंख्याक खातं सुनेत्राताईंकडे, मात्र अजित पवार आग्रही असलेलं अर्थ खातं फडणवीसांकडे राहणार. शपथविधीनंतर सुनेत्रा पवार तातडीनं बारामतीसाठी रवाना होणार. अजित पवारांचा दशक्रिया विधी पूर्ण होईपर्यंत सुनेत्रा पवार बारामतीतच थांबणार असल्याची माहिती. सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या विधिमंडळ गटनेतेपदी एकमतानं निवड. राष्ट्रवादी पक्षाचे सर्वाधिकार सुनेत्रा पवारांकडे असणार, तर पक्ष एकसंध ठेवण्यासाठी तातडीनं निर्णय घेतला. राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून स्पष्ट. सुनेत्रा पवारांच्या शपथविधीसंदर्भात शरद पवारांना कोणतीही माहिती नव्हती. शपथविधीचा निर्णय त्यांच्या पक्षाचा, शरद पवारांचं वक्तव्य. तर अनभिज्ञ असलेल्या पवारांसोबत पार्थ पवारांची 1.5 तास चर्चा. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची घोषणा 12 तारखेला होणार होती. शरद पवारांची माहिती. 17 जानेवारीला शरद पवार अजित पवारांमध्ये बैठक झाल्याचा व्हिडिओही समोर. महाराष्ट्राच्या राजकारणाचा विचका झाल्याचं म्हणत राज ठाकरेंची राजकीय घडामोडींवरती टिप्पणी. राष्ट्रवादीचा अध्यक्ष पाटील असावा, पटेल नाही, राज ठाकरेंचं स्पष्ट मत. इलेक्शन ड्युटीपासून राज्यातल्या शिक्षकांना दिलासा. निवडणुकीच्या दिवशी टीईटी परीक्षार्थींना मिळणार ड्युटीपासून सुट्टी. निवडणूक अधिकाऱ्यांच्या सूचना. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.